मित्रांनो, आजारी व्यक्तीने सतत हा मंत्र बोलत राहावा. रोग असू द्या, आजार असू द्या, कोणती व्याधी असू द्या, कोणते दुखणे असू द्या, सगळं काही दूर होईल. अगदी काही क्षणात होणार नाही, पण जसं जसं रोज हा जप आपला वाढत जाईल तसं तसं आपला आजार पण कमी होत जाईल, आपली व्याधी कमी होत जाईल. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस आपल्याला कोणती तरी खूप जुनी व्याधी असते, काही रोग असतात, काही आजार असतात. दवाखाने तर करावेच, डॉक्टर उपचार तर करावाच, त्यासोबत या मंत्राचा जप, काही सेवा सुद्धा आपण करायला पाहिजे. कारण बऱ्याचशा वेळेस डॉक्टर उपचार हे लागू होत नाही, त्याने सुद्धा फरक जाणवत नाही. मग त्यासोबत आपण सेवेची, मंत्र जपाची जोड सुद्धा त्या उपचाराला द्यावी. मग हे दोन्ही गोष्टी मिळून आजारी व्यक्तीला बरे करतात. कितीही मोठा आजार असू द्या, कितीही मोठा रोग असू द्या, व्याधी असू द्या, त्या माणसाने, त्या व्यक्तीने दररोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचे स्मरण, या मंत्राचा जप करावा. देवासमोरच बसून करायला पाहिजे असं नाही. अंथरुणात बसलेला आहात, खुर्चीवर, चेअरवर, सोप्यावर बसलेले आहात, उभे आहात, काम करत आहात, तिथे तुम्ही याचे स्मरण, याचा जप निरंतर करू शकतात, सतत करू शकतात. आता हा मंत्र कोणता? तर हा मंत्र विघ्ननाशक, त्यानंतर आरोग्य प्रदान करणारा आहे, सर्व रोग मुक्त करणारा आहे, व्याधी पासून मुक्त करणारा आहे. हा बजरंगबली, हनुमान यांच्या 2 ओळी आहेत. ह्या 2 ओळी तुम्हाला नित्य स्मरण करायच्या आहे, निरंतर सतत याचे जप करायचे आहेत. आता या ओळी, हा मंत्र कोणता? तर या ओळी काही अशा आहेत. बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू, कलेह बिकार नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. बलबुद्धि विद्या देहू मोही हरऊ कलेह बिकार, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. या 2 ओळी निरंतर सतत आपल्या मुखात राहतील तर आपल्या शरीरातला आजार, व्याधी, रोग कायमचे मुक्त होतील. आजारी व्यक्तीने या 2 ओळींचे, या मंत्राचे स्मरण सतत निरंतर करत राहायचे आहे. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.